तुम्ही जे विचार करताय ते तुमचे खरे विचार नाही आहेत. ते तुमच्या ब्रेनचा एक लूप आहे आणि हाच लूप तुम्हाला डिस्ट्रॉय करतोय. थांबा, आत्ता हा व्हिडिओ बघताना सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 विचार चालू आहेत. हा व्हिडिओ मी बघावा का? माझा टाईम तर वेस्ट नाही होणार? नंतर बघू. आणि हा नंतर कधीच येत नाही. आता हे ओव्हर थिंकिंग आहे का? तर नाही. हा आहे तुमच्या ब्रेनचा एक सर्वायवल ट्रॅप. आता या ट्रॅप कसा तयार होतो आणि यातनं कसं बाहेर पडायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्ही खरंच ओव्हर थिंकर आहात की तुमच्या ब्रेननी तुमच्या समोर एक फेक इल्युजन तयार केला आहे? आता या थोड्या प्रॉब्लेमच्या आपण थोडं डीपमध्ये जाऊया. आठवा, एखादा डिसिजन तुम्हाला घ्यायचा होता तुमच्या लाईफमध्ये, जो तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट होता, तुमच्या करिअरसाठी, तुमच्या ग्रोथसाठी. पण त्यासाठी तुम्ही ॲक्शनच घेतलं नाही, कारण हा लूप तयार झाला आहे विचारांचा. हे मी करू शकतो का? हे माझ्याकडनं होईल का? हे नाही जर असं झालं तर? आणि तुम्ही ॲक्शन घेतलीच नाही. आणि ॲक्शन न घेतल्यामुळे गिल्ट आणि फ्रस्ट्रेशन वाढत गेलं आणि तुमची स्वतःबद्दल एक फिलिंग तयार झाली, मी वर्थलेस आहे, मी असाच आहे, माझ्याकडनं काहीच होणार नाही, मी वीक आहे. पण थांबा, आज मी तुम्हाला त्याबद्दल एक रहस्य सांगणार आहोत. तुम्ही वीक नाही आहात. तुमचा ब्रेन एका चुकीच्या सिस्टममध्ये स्टक झाला आहे. आता थोडं सायकोलॉजिकली मी तुम्हाला सांगतो. ओव्हर थिंकिंग हे काम अमॅगडालाचं आहे. अमॅगडाला म्हणजे तुमच्या ब्रेनचा एक असा भाग जो डेंजरला डिटेक्ट करतो. आता लाखो वर्षापूर्वी जेव्हा मनुष्य हा जंगलामध्ये राहायचा, त्या जंगलामध्ये एक हिंसक प्राणी असायचे, कितीतरी घातक गोष्टी असायच्या माणसासाठी. सपोज हिंसक प्राणी जर समोर आला तेव्हा हा अमॅगडाला ॲक्टिव्ह व्हायचा, म्हणजे तो एक डेंजरचा सिग्नल द्यायचा, तो आपल्याला त्यातनं वाचवायचा. तुम्ही म्हणाल आता तर जंगलही नाही आहेत, ते हिंसक प्राणीही नाही आहेत, तशी परिस्थितीही नाही आहे, तरीही अमॅगडाला तसाच रिॲक्ट करतोय. कारण तुमच्या ॲक्शनसाठी ज्या काही फिलिंग तयार झाल्यात, जो काही लूप तयार झाला आहे, जी गोष्ट रिपीट होतं, तुमचं सबकॉन्शियस त्याला ॲज अ रिप्रोग्राम म्हणून सेव्ह करतो. कारण तुमच्या सबकॉन्शियसला ही गोष्ट चुकीची आहे की बरोबर आहे, सत्य आहे की असत्य आहे, हे त्याला माहीत नाही. तुमचं सबकॉन्शियस लॉजिकवर काम करत नाही. जी गोष्ट रिपीट होतं त्याला तुमचं सबकॉन्शियस ॲज अ प्रोग्राम म्हणून सेव्ह करतो आणि हे ऑटोमेशन मोडमध्ये गेलेलं असतं. नंतर तुम्ही कितीही प्रयत्न करता, कितीही विल पॉवर लावता, पण ऐका, यामध्ये नेहमी तुमचं ऑटोमेशनच जिंकणार आहे. आता याला थोडं आपण सायकोलॉजिकली जसंच बघितलं की ओव्हर थिंकिंग हा अमॅगडालाचा भाग आहे. अमॅगडाला हा डेंजरच्या सिग्नलला डिटेक्ट करतो. त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा ॲक्शन घेतली नाही, त्या ॲक्शन न घेतल्यामुळे तुमचा कॉर्टिसॉल रिलीज होतो आणि तुमचा ब्रेन स्ट्रेस मोडमध्ये जातो. आता हा पूर्णपणे एक इव्होल्युशनचा बग आहे, पण हा बग फिक्स करता येतो. कितीतरी जणांकडनं तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेल, अरे जास्त विचार नको करू. एवढा विचार करून करतोय काय? एवढा विचार करून काय होणार आहे? पण थांबा, हे इम्पॉसिबल आहे. कारण विचार करणं हे तुमच्या ब्रेनचं कामच आहे. तुम्ही त्याला नाही थांबवू शकत. मग करायचं काय? विचार बदलायचे नाही, त्या विचारांशी असलेलं तुमचं रिलेशनशिप तुम्हाला बदलायचं आहे. आजपर्यंत तुमचा तो विचार ज्याला तुम्ही खरं समजत होता, त्याला तुम्हाला आता ऑब्झर्व करायचं आहे. ते विचार म्हणजे तुम्ही नाही आहात, तुम्ही त्या विचाराचे फक्त एक विटनेस आहात. आता काही प्रॅक्टिकल सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहेत. जेव्हा एखादा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला जेव्हा ओव्हर थिंकिंग होतं, तेव्हा फक्त एक फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची आहे.
तुमच्या छातीवर हात ठेवा आणि स्वतःलाच सांगा, मी या विचारांना बघत आहे. हो, मी या विचारांना बघत आहे. याने काय होणार, तुमच्या ब्रेनला एक डेंजरचा सिग्नल पोहोचणार नाही. नंबर 2ची ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. त्या विचारांना सगळ्यात पहिले तुम्हाला एक नाव द्यायचं आहे की मी जी ओव्हर थिंकिंग करतोय, ही ओव्हर थिंकिंग नेमकी आहे कशाबद्दल? फ्युचरच्या एन्झायटीबद्दल, रिजेक्शनचं फेल्युअर? त्या ओव्हर थिंकिंगला सगळ्यात पहिले तुम्हाला नाव द्यायचं आहे. याने काय होणार, तुमचा अमायगडाला शांत होणार. हो, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. नंबर 3ची 5 मिनिट ॲक्शन रूल. 5 मिनिट ॲक्शन रूल एक मेल रॉबिनचा एक रिसर्च आहे. जेव्हा तुम्हाला एखादा ॲक्शन घ्यायचा असतो, एखादा डिसिजन घ्यायचा असतो आणि तुम्ही 5 सेकंदापेक्षा त्या गोष्टीला जर जास्त टाईम जर लावला तर तुमचा ब्रेन त्या गोष्टीला ब्लॉक लिस्टमध्ये टाकतो. म्हणून जेव्हा तुम्हाला ॲक्शन घ्यायची, काहीतरी गोष्ट डिसिजन घ्यायचा आहे, 5 4 3 2 1 आणि लगेच तुम्हाला त्या ॲक्शनसाठी स्वतःला तयार करायचं आहे. ही गोष्ट जर तुम्ही 21 दिवस जर केली तर लिटरली तुमचा ब्रेन रिप्रोग्राम होणार आहे. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी सुद्धा म्हणतात. तुम्ही ओव्हर थिंकिंग करत नाही आहात. तुमचा ब्रेन तुमच्यासाठीच काम करतोय, फक्त तो चुकीच्या पद्धतीने. त्याला योग्य टूल द्या, त्याला योग्य सिस्टम द्या, तो तुमच्यासाठी काम करेल. हा व्हिडिओ लाईक करा जर तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित हा व्हिडिओ माझ्यासाठीच असेल, आणि कमेंट करा की तुमच्यासाठी सगळ्यात मोठं ओव्हर थिंकिंगचा ट्रिगर कुठला आहे. धन्यवाद.